बागेश्वर बाबा यांनी जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्याच निषेधार्थ अमरावतीमध्ये काँग्रेसने जे आहे ते राजकमल चौकामध्ये आंदोलन या ठिकाणी केलेले आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा पद्धतीचं जे आहे ते या ठिकाणी बॅनर्स आहे आणि जोडे मारो आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। धीरेंद्र शास्त्री बद्दल आपल्या सोबत आंदोलक आहे त्याच्याशी बोलणार आहोत। माझे आमदार सुनील भाऊ काय सांगणार आंदोलन केलेलं आहे आपण पाहिलं असेल की परवा तो भोंदू बाबा बागेश्वर यांनी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्राचे मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्या समोर असं धडधडीत विधान केलं की शिवाजी महाराज हे थकले आणि त्यांनी आपला मुकुट काढून त्यांच्या पायाशी ठेवला रामदास स्वामीच्या आणि त्यांना सांगितलं हे धडधडीत हा इतिहास आम्हाला आतापर्यंत कोणी हा इतिहास शिकलो पण ही यांची जुनी पद्धत आहे की महात्मा गांधी असो पंडित जवाहरलाल नेहरू असो शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो यांच्याबद्दल महात्मा फुले असो यांच्याबद्दल यांच्या मनात मोठी असूया आणि द्वेष आहे पण तो कसा समोर आणायचा ते लोकांची काय समजा आपण हा द्वेष समोर आणणार लोकांची काय प्रतिक्रिया हे चाचपतात त्याप्रमाणे पहिले कोश्यारी हे बागेश्वर यांच्या मार्फत हे लोक असा खडा फेकतात आणि समजा प्रतिक्रिया तीव्र नसतील तर याच्या मनातले मग मोठे मोठे लोक हा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यातला हा एक प्रकार आहे। या बागेश्वर बंधू बाबाला अटक ताबडतोब झाली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पण हे भारतीय जनता पक्षाचं सरकार ते करणार नाही ही आम्हाला खात्री आहे। याला महाराष्ट्रामध्ये बंदी घातली पाहिजे यासाठी अमरावती शहर काँग्रेस कमिटीतर्फे हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। तुम्ही पाहिलं असेल की मधल्या काळामध्ये तो गायकवाड नामचा आमदार त्यांनी किती वाईट पद्धतीने हे केला त्याची किती तीव्र प्रतिक्रिया पुऱ्या महाराष्ट्रात उमटली तशीच प्रतिक्रिया या भोंदू बाबाच्या विरोधात आज महाराष्ट्रामध्ये उमटत आहे। नक्कीच बागेश्वर बाबावर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये बंदी घालावी अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे। स्वप्नील उमाप TV9 मराठी अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।